दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता म्हणून रात्री 8 वाजता गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मार्केटमध्ये घ्यायला गेलो. हॅलो नमस्कार, मी भावना. वेलकम बॅक टू अनदर डेली मिनी व्लॉग. सगळ्यात आधी मी माझ्या रूट कॅनल झालेल्या दातावर कॅप बसवायला डेंटिस्टकडे गेले आणि फायनली कॅप बसली. त्यानंतर गेलो आम्ही साई चौकात असलेल्या मंडईमध्ये. आधी आंबे घेऊ म्हटलं, पण 2-3 ठिकाणीच आंबे मिळत होते आणि हापूसचा भाव तर लिटरली 2600 रुपये डझन होता. तर ही पाडवा आहे म्हणून थोडेफार आंबे घेतलेच. त्यानंतर साखरगाठींची माळ घेतली, गुढीसाठी हार घेतला, कडुनिंबाची पानं, आंब्याची पानं, माझ्यासाठी मोगऱ्याचा गजराही घेतला. दुसऱ्या दिवशी लवकर उठून रेडी झाले, सगळं घरातलं आवरलं, चकाचक केलं. पुरणाचा स्वयंपाक होता आज. आज साडीही नेसली होती, मराठी सण आहे म्हणून. यांनी सकाळीच गुढी उभारलेली, गुढीची पूजा केली. आज गुढीजवळ प्रार्थना केली की जेही काम करणार आहोत त्याला यश मिळू दे. पाडवा असूनही यांचं ऑफिस होतं, कॉलवर कॉल चालू होते, तोवर मनवा आणि मुक्ता चिनूसोबत खेळायला आलेल्या. रात्रीच मी पुरण बनवून ठेवलेलं आणि सकाळी 9 वाजेपर्यंत माझा ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी झालेला होता, पण तरीही आम्हाला जेवायला लिटरली 2 वाजले. फायनली हे फ्री झाले, गुढी घरात आणली, नैवेद्य दाखवला, जेवण केलं. तर असा होता आमचा पाडवा सेलिब्रेशन. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर अँड बाय.